कायदेशीर मार्गाने लढा देऊन न्याय मिळवून देणाऱ्या एका वकिलानं आपल्याच मुलासह मिळून आपल्या आशिलाची हत्या केली। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा परिसरात ही घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वकिलासह त्याच्या मुलाला सोमवारी पहाटे अटक केली। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा येथील बडा बुद्ध विहार जवळ सोमवारी पहाटे हत्येची घटना उघडकीस आली। हुडको कॉलनीत राहणारे 60 वर्षीय हरीश कराडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते हवाई दलाचे निवृत्त कर्मचारी होते। तर आरोपीमध्ये 56 वर्षीय ॲडव्होकेट अश्विन वासनिक आणि त्यांचा 23 वर्षाचा मुलगा आविष्कार यांचा समावेश आहे। रविवारी रात्री हरीश कराडे हे ॲडव्होकेट अश्विन वासनिक यांच्या घरी एका प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आले होते। या दरम्यान त्यांच्या काही कारणावरून वाद झाला आणि वाद विकोपाला गेला। या भांडणात ॲडव्होकेट अश्विनसह त्यांच्या मुलांना हाणामारी केली आणि या दोघांनी मिळून हरीशची हत्या केली। ही माहिती सोमवारी पहाटे 3:30 वाजता जरीपटका पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरातून हरीशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। तसंच आरोपी पिता पुत्रांना अटक केली। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ॲडव्होकेट अश्विन वासनिक यांचा मुलगा हा तापट स्वभावाचा असून त्यानंच हरीश यांच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज आहे। तर त्यांचे दोनही हात तोडून शस्त्रानं वार करून ही हत्या करण्यात आली। तर या हत्येमागे इतर काही कारण आहे का याचा तपास पोलीस करतायत। आज 3-3:30 के बीच में पुलिस थाने को खबर मिली थी। उसी वक्त हमारे पुलिस पथक और पीएसआई मारुति जंगलवाड़ स्पॉट पर गए। स्पॉट पर तुरंत गए तो वहाँ पर उनको 2 आरोपी और जो मयत वो उधर मिले थे। आरोपी को ताबे में लिया, आगे की प्रोसीजर करके हमने गुना दाखिल किया है। उसमें ये मयत और आरोपी इनके पुराने जान पहचान वाले हैं। किस वजह से ये मर्डर हुआ है ये इसकी जानकारी अभी हम ढूंढ रहे हैं, तपास चालू है इसमें।